बीड जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग जे आहे ते एवढं निगरगट्ट झालेलं आहे की या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचे कामं दिले चाललेत, परंतु ती कामं मुदतीमध्ये पूर्ण केली जात नाहीत। त्याचाच एक भाग म्हणून हे जिल्हा रुग्णालय बीड येथील वाढीव 200 खाटाचं रुग्णालय इमारतीचं बांधकाम आहे। याला प्रशासकीय मान्यता 2019 मध्ये मिळाली होती आणि याचा कार्यारंभ आदेश हा 2021 ला मिळालेला होता। 2021 ला मिळाल्यानंतर सदरील कामाची मुदत ही या ठिकाणी लिहिलेली आहे 24 महिने, परंतु आज 49 महिने झालेले आहेत। या जिल्हा रुग्णालयाच्या नूतन 200 खाटाची जी इमारत आहे या इमारतीचा अद्यापपर्यंत कसल्याही पद्धतीचं काम पूर्ण झालेलं नाही। अजून या इमारतीला पूर्ण होण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागणार आहे। सदरील विनायक कन्स्ट्रक्शन अंबेजोगाई यांनी मुदतवाढ घेतली आहे का? त्यांनी हे काम गुणवत्तेचं केले आहे का? या ठिकाणी मुख्य अभियंत्यांनी येऊन या कामाची पाहणी केली आहे का? या गोष्टीची परिपूर्ण माहिती जे उपविभागीय अभियंता आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 चे हे देण्यास टाळाटाळ करत आहेत। आता जर 24 महिन्याची मुदत असताना जर एक्स्ट्रा 25 महिने जर ही इमारत तयार करायला लागत असतील तरी कुठेतरी जिल्हा प्रशासनाचा आणि कॉन्ट्रॅक्टदाराचं मिलीभगत असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे। तरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज आम्ही या इमारतीच्या ठिकाणी येऊन आपल्याला या कामाचं जे बोर्ड आहे हा बोर्ड सुद्धा पिवळ्या कपड्यांनी झाकला होता। आमच्या अमर ससाने असतील, मिलिंद सरपते असतील यांनी हा बोर्ड उघडा केला होता, म्हणजे हे काम कुणालाही उघडकीस येऊ नये म्हणून इथपर्यंत यंत्रणा संबंधित कॉन्ट्रॅक्टदारानं राबवली होती। तर आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना वारंवार पत्रव्यवहार करून या कामास विलंब का लावला जातोय याबाबत विचारणा केली असता याबाबत गुण नियंत्रण मंडळाकडून चौकशी करावी अशी मागणी केली होती, परंतु सदरील कार्यकारी अभियंता असतील यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलनात्मक भूमिका घेऊन या अधिकाऱ्यांना जे दगडीच्या मानसिकतेचे जे अधिकारी आहेत यांचं आज आम्ही फॉलो वाहून आम्ही आंदोलन आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पूर्ण जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी आणि शहर कार्यकारिणीच्या वतीने केलेला आहे। आमची अशी मागणी अजितदादा याच्या अगोदर आलते, त्यांनी शासकीय रुग्णालयाच्या पलीकडची पाहणी केली, त्यांनी त्या ठिकाणी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। आता आमची वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अजितदादा पवार यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी यावं। हे काम खरंच 24 महिन्यामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होतं, परंतु आज 25 महिने झाले ते काम पूर्ण नाही। त्यांनी या कामाची पडताळणी करून संबंधित विनायक कन्स्ट्रक्शन यांना काळ्या यादीमध्ये टाकावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात येत आहे।